डोळ्यापुढे माझ्या मांडीवर नातो सावळा ग रामचंद्र, माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधाचा सुवास, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र, माझ्या हातांनी जेवतो, माझ्या हातांनी जेवतो. उरलेल्या घासासाठी, उरलेल्या घासासाठी थवा राघूचा थांबतो. सावळा ग रामचंद्र, तांब्यावर पाणी टाकलं आंघोळीला आणि त्या रामरायाच्या अंगातून अष्टगंधाचा सुगंध. एक घास रामरायानं खावा आणि उरलेला खाण्यासाठी शेकडो पोपट येत होते. ते खायला पोपट नव्हते, ते महान संत सत्पुरुष देवदेवता येत होत्या. काय सांगत होते ते? शेष घेऊन जाईन तुमचे झालिया भोजन, प्रसादे प्रसन्नता, प्रसादे सर्व दुःखानाम. उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो. सावळा ग रामचंद्र, रत्नमंचकी झोपतो, रत्नमंचकी झोपतो. त्याला पाहता लाजून, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र, चार भावात खेळतो, चार भावात खेळतो. हिरकांच्या मेळाव्यात, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. सावळा ग रामचंद्र, करी भावंडासी प्रीत, करी भावंडासी प्रीत. थोरा थोरांनी शिकावी बाळाची आबाळ रीत. सावळा ग रामचंद्र, सावळा अफाट आहे, अफाट आहे, अद्भुत आहे, अलौकिक आहे. भरत कधीच रामरायाशिवाय झोपला नाही पाळण्यात लहानपणी. दुसऱ्या पाळण्यात टाकलं तर डोक्यावर घेणार राजवाडा. आणि दिसायला इतकं सारखे होते, कारण अर्ध्या पिंडाचा राम अर्ध्या पिंडाचा भरत होता. दिसायला सारखे. कधी कधी लग्न झाल्यावर जानकी मातेची आई म्हणजे रामाची सासू सुनयना जनक पत्नी जर कधी आली इकडे तर ती म्हणायची, माझी गफलत होती कौशल्या माईला म्हणाली की भरतजी आणि रामजी चटकन ओळखू येत नाही, लहानपणी तुम्ही कसं करत होता? मग ती हसली, अगं आमची ही तारा होती ग बाई, आम्हाला खूप त्रास व्हायचा. आणि मग काय केलं, एकदा कुलगुरू वसिष्ठांना बोलावलं की काहीतरी सांगा हो, आम्हाला काहीच कळत नाही, हा खूप रडतो, जवळ टाकलं तर समजत नाही राम कोणता आणि भरत कोणता, लहानपणी अंग प्रत्यंग सारखे असतात. आणि मग आपल्या अंतर्ज्ञानाने कुलगुरू वसिष्ठांनी पाहून सांगितलं, भरत हा बाहेर झोपणारच नाही, रामरायाच्या पाळण्यात टाका, झोपेल चटकन. आणि त्याचं डोकं रामरायाच्या पायाकडे करा. रामरायाच्या उजव्या पायाचा अंगठा बालक भरत तोंडात घेतल्याशिवाय झोपणार नाही. आणि तसंच सुरू केलं. भरत भरत होता मायबाप, भाऊ असावा भरतासारखा. लहानपणी खेळताना दोन टीम करताना भरत पहिल्यांदा म्हणायचा, मी रामाच्या विरुद्धच्या गटात. सगळे हसायचे, अरे सगळे रामाच्या बाजूने झाले तू का विरुद्ध? तो म्हणे तेच चांगलं आहे. मग एक दिवस विचारलं त्याला कौशल्या मातेने, तू का बरं रामाच्या विरुद्ध गटात खेळायला पहिला नंबर जातो? म्हणाले, पहिला नंबर जातो असं नाही, रामरायाचा हा खेळ चांगला व्हावा, त्याने जिंकला पाहिजे असं मी खेळतो. मुद्दाम रामाला विजय मिळून द्यावा. आणि रामाच्या गटात खेळलो तर रामाकडे पाठ होईल माझी खेळताना, पण रामाच्या विरुद्ध गटात खेळलो तर रामाकडे तोंड होईल आणि रामराय मला अखंड समोर दिसेल. आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे म्हणून मी समोर खेळत होतो. आणि हेच वाक्य रामरायाला विचारलं की भरतानं मारलेला चेंडू तू का बरं झेलला नाही? तू आणखी डबल जोरात लात मारून भरताकडे पाठवला. असं का केलं? असं का केलं रामराया? आणि लहानपणचा हा
लल्लो लल्लू करणारा रामराया आपल्या पप्पांना सांगायला लागला, बाबा मुद्दाम मी असं केलं. म्हणजे का बरं रे, भरताना चेंडू फेकला, तू झेलला नाही, उलट तू डबल लात मारून त्याला तिकडे ओढावला. म्हणाले असंच असतं, तो चेंडू माझ्याकडे येत होता, कबूल आहे बाबा, माझ्याकडे यावं त्याने, मी कबूल करतो, पण माझ्याकडे नुसता नको यायला, तो माझ्या भरताच्या मार्फत आला पाहिजे, तरच मी स्वीकारील. संत समागमे धरावे आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांच्या मार्फत आला पाहिजे म्हणून मी परत पाठवतो. मग तू का बरं असं खेळतो, भरत जिंकावा म्हणून सांगितलं. आपण ज्याच्यावर प्रेम आहे तो जिंकला पाहिजे असं वागा, असं वागा. ज्यांच्यावर प्रेम आहे ते जिंकले पाहिजे, कारण प्रेमात जिंकण्यात आनंद नाहीये, हरण्यात आनंद आहे. हे शिकवते रामकथा आपल्याला. बायकोवर प्रेम आहे ना, मग बेचोक्ती म्हणेल नव्हतं आपण नऊ म्हणा, तिथं आपली अक्कल पाजळू नका, कारण तिला माहीत आहे तुम्हाला काही कळत नाही. पण तरी प्रेमात जिंकण्यापेक्षा हरणं महत्त्वाचं असतं. आणि हे फक्त स्त्री सुलभ स्वभावालाच कळतं, त्यांना सगळं कळतं. ते आपला रुबाब फार दिवस नाही चालत, त्यांना समजतं. लग्न झालं बबनचं आणि पहिल्याच रात्री मित्रांनी पंप मारून ठेवला होता त्याला चांगला. पहिलीच रात्र अशी बघ, नाही तर तुझ्या डोक्यावर बसेल ती, असं काहीतरी तिला हे करून ठेव, अशी काहीतरी शिस्त, असं काही दाबून. बस झोपताना बाबांना म्हणा, बरं का ग, मी बाबाचे अनुग्रह घेले, अनुष्ठान केले, 3:30 वाजता आंघोळ करून आणून मला विधी करायला लागते. 4 बादल्या गरम पाणी पहाटे 3:30ला पाहिजे, नाही दिलं तर पाय मी काय करील. तिला झोप नाही बिचारीला रात्रभर, पहिलीच रात्र. हा काय तमाशा, रात्रभर जागी राहिली, पहाटे 12ला रात्री उठून तापून दिलं उरावर, त्याच्या 4 बादल्या घ्या, 8 घे. रोज झोपताना हा तमाशा, बाय मी काय करील. 1 महिना झाला, 2 महिने, 3 महिने झाले, तेच झोपताना तेच. 3:30ला 4 बादल्या गरम पाणी पाहिजे, नाही तर पाय मी काय करील. तवर ही तिने याची चव ओळखली होती, हा किती खोल पाण्यात आहे. हां, कळतं त्यांना. म्हणाले काय करील म्हणजे, समजा नाही दिले तर काय कराल, काय करील, नाही दिलं तर काय कराल, काय करील, काय करील, मग काय कराल, मग गार पाण्याने आंघोळ करील. कशालाच तानातानी करताय रे. जिंकण्यासाठी नाही खेळायचं, जिथं प्रेम आहे तिथं. लहानपणी चालायला लागलेल्या रामरायाला मांडीवर घेऊन कौशल्य माती लाड करताना उजवा पाय त्याचा कुरवळायचा, असा खूप कुरवळायची, आणि त्याची पप्पी घ्यायची उजव्या पायाची. लहान बाळाच्या पावलांची पप्पी घेतली मम्मी. रामरायाला गुदगुल्याच्या, असं का करते, असं का करते, मला खूप आनंद होतो. का बरं असं, उजव्याच पायाचं का, मग डावा पाया काय तुझा दुश्मन आहे काय. म्हणाले नाही रे, उजवाच पाय. का का म्हणाले, तो सुलक्षणी आहे. रामराया तुझा उजवा तळपाय सुलक्षणी आहे म्हणजे काय, त्याच्यावर शुभ लक्षणं आहेत, शंख चक्र गदा पद्म आहेत. याचा काय उपयोग आहे ग मम्मी. अरे म्हणाले, हा पाय तुझा असा आहे, पतितांचा उद्धार करेल, दलितांचा उद्धार करेल. जे कार्य संत करतात, जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, जे कारंगले गाजले, त्याची म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा, तोची साधू ह्या पवित्र सुलक्षणी तळपायाचा स्पर्श झाला तर पतितांचा उद्धार होईल. म्हणाल ते कुठं राहतात पतित, आणि मी कसा उद्धार करील, मी कसं ओळखू पतित कोण आहे तो. अंबादास ऐक,
राजमाता कौसल्य म्हणाले, रामराया, ज्या स्त्रीच्या स्वभावात माझ्या स्वभावाशी साम्य असेल आणि ज्या स्त्रीच्या नावात माझ्या नावाशी साम्य असेल, कौसल्या आणि अहिल्या, आता कळलं का? आशांचा उद्धार करायचा आहे. बालकांचा व्रतबंध झाला, गुरुकुलात पाठवायचे ठरली 12 वर्ष. कौशल्याने आंबाडा फोडला. नाही नाही नाही, माझा राम एवढ्या जंगलात कसा राहील गुरूंच्या दरबारात? त्यांचे कपडे कोण धुईल, त्यांचे भांडे कोण धुईल? म्हणत त्याला करू दे सगळं. नाही 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 नाही, एवढा राजकुमार त्याने काय स्वतःचे भांडे स्वतः धुवायचे का? नाही नाही, आपण असं करू, टीचरला घरी बोलू डबल पैसे देऊन. पैसेवाले लोक करतात. टीचर घरी नाही, गरिबांपासून श्रीमंतापर्यंत आणि मजुरांपासून राजांपर्यंत सगळ्यांची मुलं एकत्र गुरुकुलात शिकतात. त्यांना कळू दे सहनो भुनक्तू, उपनिषदांचा सिद्धांत. सहनो भुनक्तू, समाज जीवन, सामुदायिक जीवन आणि सुसंस्कृत जीवन कसं असतं हे त्याला कळलं पाहिजे. आडवी पडली नाही. आमचा नातू लंडनला शिकायला गेला मागच्या महिन्यात. 98% मार्क इंजिनियरला पुण्याला. तिथून ऑफर आली त्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची की आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन देतो पुढच्या शिक्षणाला. माझ्या मोठ्या मुलाचा मुलगा आहे तो. ऑक्सफर्ड जिथं पंडित नेहरू शिकले. पण त्या मुलाचा ती ऑर्डर आली, त्याच्याही म्हणजे माझी सून अन्न पाणी सोडून दिलं. एवढ्या लांब नाही, एकुलते एक. बाप म्हणतो गेला पाहिजे, आई म्हणते नाही गेली पाहिजे, कौशल्य म्हणते नाही जाऊ देणार, तो म्हणाला गेला पाहिजे तर तो मोठा होईल, तो शिकेल, त्याला जग कळेल. म्हणा तुम्हाला काही दयामाया नाही. काय ना दयामाया, सांगेल 1 तासाने बापाची माया काय असते, आता नाही सांगत. आडवी पडली, ऐकलं नाही, शेवटी पाठवून दिले. 12 वर्षाचा अभ्यास 3च वर्षात पूर्ण करून गुरुकुलातून परत येत आहेत. औक्षण केलं आणि सगळ्यांनी स्वागत केलं फुलं उधळून. रामरायाचं स्वागत आहे. आता रामरायाचं वय जवळजवळ बालपण उरलं नव्हतं, तारुण्य उमजलं नव्हतं, अशा किशोर पौगंडावस्थेत झालं होतं. आनंद चालला. राजाला 4 बोट शिल्लक राहिला होता. स्वर्ग एवढा आनंद. आणि तेवढ्यात एक निरोप आला. कुलगुरू आपल्या गोस्वामी लिहित आहेत, मुनी आगमन सुना जब राजा, मुनी आगमन सुना जब राजा, मिलन गए उले विप्र समाजा, चरण पकारी करी अति पूजा, अति आदर देई दीना, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. द्वारपाल धावत आले. मुजरा केला महाराज दशरथाला. जय हो महाराज. काय रे? सांगितलं 60,000 वर्षाची तपश्चर्या पायाच्या अंगठ्यावर उभा राहून लोपीट भस्म खाऊन करणारे, प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य गायत्री मंत्राचे अधिष्ठात्री महर्षी विश्वामित्र राजवाड्याच्या दारात आले. विश्वामित्र म्हटल्यावर राजा 3 फूट उडाला. धावत गेला. भुवाचार्य मागतम सुस्वागतम सुप्रभातम. ही परंपरा आहे आपली. पाहुण्याला देव मानावा. अतिथी देवो भव असं लिहायचे घरावर पूर्वी. मग लिहायला लागले सुस्वागतम. आता लिहितात वेलकम. आणि त्याच्याही पुढे काही लिहितात कुत्र्यांपासून सावध राहा. म्हणजे पाहुण्यांनी घरातच यायचं नाही. कुठं चाललंय दुर्दैवाच्या दशावतार आमचे. आणि स्वागत करतायत दरवाज्यात. राजा आत येऊ दे. नाही 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 नाही, असं काय नडलं, असं काय काम निघालं? तुम्ही मला निरोप द्यायचा ना गुरुदेव, तुम्ही निरोप द्यायचा, मी आलो असतो ना. कदाचित तुम्हाला सांगायला उशीर लागेल पण पूर्ण करायला मला वेळ लागणार नाही. काय आज्ञा आहे सांगा. सांगितलं मला आत येऊ दे, मला बसू दे. आत आणलंय, स्थानापन्न झाले आहेत. आणि सांगितलं माझ्या यज्ञात त्राटिका सुभाव मारीच खूप त्रास देतात, प्रेता आणून टाकतात, मलमूत्र टाकतात, विध्वंस करतात, ब्राह्मणाला मारतात. काय करू मी? जगाच्या कल्याणासाठी यज्ञ मांडला, पूर्ण होत नाही. त्याला खूप बंदोबस्त करून पाहिला, ऐकत नाही. तुम्हालाही करायचा यज्ञ, जपून करा.
सत्कार्यात विघ्नाची परंपरा करणारी आहेत काही क्रूर कर्मा जपून. एक तर सोमवारचा उपवास नाही केला तर पाप नाही आहे, पण उपवास निम्मा केला आणि मोडून टाकला तर पाप आहे. जर करायचं असेल तर पूर्ण करायचं असतं आणि म्हणून तो होत नाही. मग काय करू, आम्हाला तुमचा राम पाहिजे, लक्ष्मण पाहिजे, ताटी. हो बाबा नाही ना, हो नाही हो महाराज, माझा राम लहान आहे अजून. तुला वाटतं लहान आहे, तो लहान नाही आहे, तो महान आहे. मग तुम्ही ते एवढे मोठे विद्वान आहात धनुर्विद्येचे. त्यांनी सांगितलं यज्ञात मी हाताला बांधतो आणि हे एकदा बांधलं की आम्हाला यज्ञ पूर्ण होईपर्यंत शिवी पण देता येत नाही. मारायचा विषय कुठे आहे, आणि त्याचा फायदा ती चांडाळीने घेते. म्हणून राम नाही, मी येतो. नाही, तुमचं काम नाही, माझं सैन्य पाठवतो. नाही, द्यायचं असेल तर राम द्याने तर मी चाललो. आणि इतकं तर बोंबाबोंब चालली होती, मागायला उशीर लागेल पण त्याच्या आत मी देईन, तुम्ही फक्त सांगा, तुम्ही फक्त बोला. आणि कुलगुरू वसिष्ठ उभे राहिले. अशा प्रसंगी गुरु सावरतात आणि ते परमभाग्य असतं की आपल्याला सांभाळणारा कोणी मागे आहे. दशरथांचे कुलगुरू वसिष्ठ पाठीमागे होते आणि ज्यांच्या पाठीमागे गुरु आहे सद्गुरु सारिखा. सद्गुरु सारिखा असता पाठीराखा. सद्गुरु सारिखा, सद्गुरु सारिखा असता पाठीराखा. इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी. राजयासी कांता, राजयासी कांता काय वेग मागे. राजयासी कांता, राजयासी कांता काय वेग मागे. महाराजा दशरथांना कुलगुरू वसिष्ठांनी सांगितलं, राजा काय बोलतोस, दरवाजात येण्यापूर्वी म्हणत होता तुम्ही फक्त मागा आणि आता नाही म्हणतोस. तू विसरला का तुझ्या कुळाची रीत कोणती होती. रघुकुल रीत सदा चली आई. रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाए पर बचन न जाई. मंगल भवन, मंगल भवन, मंगल हारी. दशरथ अजीर बिहारी. राजा दशरथा कोण आले तुझ्याकडे मागायला. अरे काळ्या जमिनीत मातीत एक राजगिऱ्याचा दाणा टाकला तर त्याचं एक झाड येतं आणि त्याला कमीत कमी 28,000 दाणे येतात. एका दाण्याचे 28,000 पटीनं ती जमीन देते, जड जमीन. मग संतांना एक दिलं तर किती पटीने परत येत तुला कळतं का काही. ते बिघडवण्यासाठी कधीच येत नाही आणि जे बिघडवण्यासाठी येतात ते संतच नाही. संत येतात ते घडविण्यासाठी येतात. राजा देऊन टाक, तुला माहीत नाही ते नेतील रामाला, पण आणताना नुसता राम नाही आणणार, आणखी काही आणणार आहे. तुम्हाला माहित आहे पुढचं सगळं. दिलंय महाराज आणि निघाले. गोस्वामी लिहित आहेत, रामोर लक्ष्मण दो भाई. विश्वामित्र पठऊ जाए. सुनी लाटिका क्रोध कर आई. एक ही बाण प्राण रली. श्री राम जय राम, जय जय राम. जाताना अनेक तीर्थ दाखवत होते, नद्या दाखवत होते. रामराय ही भागीरथी तुमच्या सूर्यवंशातल्या 45व्या पिढीतला पुण्यश्लोक राजा भरतान आणली आहे, भगीरथ राजाने आणली आहे. हा तुझ्या वंशाचा इतिहास, हा भारतीयाचा इतिहास, प्राचीन संस्कृतीचं संकेतपूर्ण अर्थपूर्ण अलौकिक आविष्कार अशी तीर्थ आहेत. हा भूमीचा इतिहास आहे. आणि हे सांगताना धनुर्विद्या
वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्र विद्या, अस्त्रविद्या, मंत्रविद्या, बलाविद्या, अतिबलाविद्या 64 प्रकारच्या शिकवत चालले होते. महर्षी विश्वामित्र हे मूळचे राजवंशातले होते, गाधी राजाच्या घरात होते, विदर्भातले होते, सर्वज्ञ होते. त्या बाबतीत तयार करत होते. सगळी शस्त्रास्त्र शिकवली. लढाईमध्ये तुला विश्रांती मिळणार नाही हा मंत्र म्हण. लढाईत भूक लागली तुला कोण टिफिन आणून देणार आहे हा मंत्र म्हण. बलाविद्या, अतिबलाविद्या, झोपेवर विजय मिळवण्यासाठी ही विद्या आहे. एक एक शस्त्र कसं वापरायचं ते शिकवत होते. जनक राजाकडे धनुर्भंग करायचा आहे, ते शिवधनुष्य कसं असतं ते कसं वाकवून त्याच्यावर प्रत्यंचा चढवायची ही इथं शिकवली होती. रंगीत तालीम. जगाला काय कळणार. आणि तेवढ्याच समोर आली त्राटिका. मारीची स्वभाव. एका बाणात त्राटिकेचं उपटून टाकलं मुळासकट दुर्विघ्न. सुबाहू मारला. मारीच्या मामाला टोक तोडलं बाणाचं रामरायानं आणि फक्त फटका मारला. 7 समुद्राकडे फेकून दिला. कारण मारीच मामाची गरज होती. सोन्याचं हरिण रावण ज्याला करून आणणार होता सीता चोरायला, तो ठेवला पाहिजे. अजून नाटक पूर्ण झालं नव्हतं. सर्वज्ञ राम, मर्यादा पुरुषोत्तम राम, परब्रह्म परमात्म्याचा 7वा अवतार होता. ही मारीच कोण आहे? ही त्राटिका कोण आहे? हा सुबाहू कोण आहे? त्राटिका म्हणजे क्रोधवृत्ती. तुम्ही चांगलं काम करा, यज्ञाचं सप्त्याचं, गावात काही एखाद्याच्या अंगात घुसती त्राटिका. आबा बाबा 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 मला काहून नाही विचारलं, मी गावातला नाही का, मी वर्गणी देत नाही का, असंच का, तोच बुवा का बोलावला, दुसरा बुवा का नाही, ही तारीख कशाला, ती तारीख का नाही घेतली, इथंच कशाला मांडव, तिथं का नाही. त्राटिका. तुम्हाला अनुभव असेल एखाद्याच्या अंगात येते ताटका. सुबाहू येतो पुढे. सुबाहू म्हणजे सु म्हणजे मोठा, बाहू म्हणजे हात, म्हणजे लोभ. म्हणजे लोभ. देवाच्या कार्याच्या नावाखाली लोभाचा हा सुबाहू म्हणजे लोभ. 1 लाखाचा यज्ञ आणि 25 लाख गोळा करतोय बाबा. यज्ञ झाला का इंटरनॅशनल गाडीत फिरतोय बाबा. हा लोभ. हा सुबाहू. यज्ञाच्या नावाने मिळालेली, गाईच्या नावाने मिळालेली, सत्कार्याच्या नावाने मिळालेली 1-1 रुपया त्याच कामासाठी वापरत नसेल तो राक्षस आहे. तो लोभ, तो हा सुबाहू. अग्नीच्या आणि गाईच्या नावावर कोणी रुपया पचवू शकत नाही. आणि ज्याला वाटतं आपण मजा करतोय, थोडे दिवसात कशी काय अवस्था होते. ही कर्मगती आहे. मी कोणाला शापही देत नाही आणि कोणाची निंदाही करत नाही. श्रीरामचरित्र चिंतन म्हणजे आहे. मारीच म्हणजे मोह, पण तो ठेवावा लागतो. आमचं गाव आहे, आमचा कार्यक्रम आहे, थोडा मोह पाहिजे ना. दासोहम इतिमाम भक्त्या क्षमस्व परमेश्वर, हा जिवंत ठेवायचा आहे थोडा. आणि मग आता हे सगळं झाल्यावर सोडून द्यायला पाहिजे रामाला, की मारले ताटका जा. छे, थांबून धरलं. अजून काही व्हायचं होतं. आणि तेवढ्यात 4 घोडेस्वार विश्वामित्रांकडे येत आहेत. गोस्वामी लिहित आहेत, चले राम लक्ष्मण मुनी संगा, देख एक पावन गंगा, धनुष्य सज्ञ सुनी रघुनाथा, चलत जाए मुनि बरसा हाथा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. मिथिला नगरीचे विदेहराज जनक राजाची पत्रिका घेऊन 4 दूत आले होते. घोडेस्वार नमस्कार चमत्कार झाला आणि सांगितलं, महाराजा जनकाने लग्नपत्रिका पाठवली. त्यांची राजकन्या जानकीचा विवाह अमक्या अमक्या तारखेला. धनुर्याग आहे. शिवधनुष्य तिथं ठेवलंय. जो पराक्रमाने उचलील, वाकविल, दोरी लावील. कारण धनुष्य असं बांधून ठेवत नाही, ढिल्लं होतं ना, ते असं मोकळे ठेवतात. ताकद लावून ते असं दोन्ही टोकं जवळ आणून ती दोरी बांधायची, म्हणजे बाण मारताना वेग घेतो. आणि ते शिवधनुष्य होतं. 80 हेले त्याला ओढायला लागत होते. विश्वामित्र विचार करतायत, राजाने यज्ञ तर मांडलाय, जो उचलेल धनुष्यबाण त्याला पोरगी देईल, पण याच्यात ताकद कोणात आहे? आता आपण काहीतरी केलं पाहिजे.
आणि राजाला विश्वामित्राला माहीत होतं हे निमंत्रण दशरथाला जाणार नाही. त्याची अनेक कारण आहे, मला विस्तार करायला वेळ नाही आहे. दशरथ राजाला निमंत्रण देणार नव्हता हे त्यांना माहीत होतं. सर्वज्ञ संत असतात. आणि मग काय झालं, रामराया चला पत्रिकेत दिलं होतं, आपण सर्वजण आप्तेष्ट इष्ट मित्र शिष्य प्रशिष्य आश्रमवासियांचं येऊन लग्नाला हजर. पूर्वीला यायचे असे, आता पत्रिका गेल्या, आग्रह गेला आणि टिंग 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 यायचं. त्यानंतर एक संतांची भेट होत होती, रस्त्यात आश्रम पाहत होते, एक महापुरुषांचे दिव्य मंदिर पाहत होते, देवादिकांचे. आणि एक भयान आश्रम दिसला, इतका भयान की झाडाला पान नाही, चिटमंत पाखरू नाही, एकदम स्मशानालाही भीती वाटेल, इतकी भयान संतता. रामराने विचारलं, गुरुदेव इतके चांगले चांगले आश्रम पाहत आलो, हे काय आहे? थांब रामराया, हा महर्षी गौतमांचा आश्रम आहे. जगाला न्यायशास्त्राचा ग्रंथ देणारे महर्षी गौतम, महान शिवभक्त महर्षी गौतम, भगवान शंकराच्या जटेत असलेली पृथ्वीवरच्या 3.5 कोटी तीर्थाचं सारभूत पवित्र जल ती गोदावरी 60,000 वर्ष तपश्चर्या करून जगाच्या कल्याणासाठी शंकराच्या जटेतून खाली उतरवली. ते महर्षी गौतम ऋषी, त्यांचा हा आश्रम आहे. मग एवढा उजाड का, एवढा ओसाड का, एवढा भयान का? सांगितलं, त्याचा इतिहास आहे रामराया. ब्रह्मदेवाची मानस कन्या अहिल्या इतकी सुंदर होती, उपवर झाली आणि सगळ्यांनी मागणी घातली. ब्रह्मदेवानं नाही सांगितलं, प्रत्यक्ष इंद्र गेला होता. ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्यासारख्या कामातूर इंद्राला देणार नाही. चौचाल बुद्धीच्या शेकडो अप्सरा तुला पुरत नाही. अहिल्या त्याच्यासाठी नाही आहे. ही एका पवित्रात्म्याला पुण्यात्म्याला देईन, ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला देईल, तुझ्यासारख्याला देणार नाही. इंद्राला अपमान वाटला आणि सांगितलं, काय द्यायचं ते दे, एक दिवस हिला भ्रष्ट नाही केले तर नावाचा इंद्र नाही. त्याला हे धंदे, फक्त याची इज्जत उडव, त्याची इज्जत उडव, याचे हे करतात, दुसरं काय 100 यत्न केले की हे धंदे. तोपर्यंत लई हात जोडीते, मत द्या वगैरे. पण नंतर फार अवघड असतं. अतिउच्च पदी थोरही बिघडतो, हा बोध आहे खरा. इंद्र बिघडला होता. गौतमांबरोबर लग्न झालेली अहिल्या इथं संसार करत होती आणि तिला भ्रष्ट करण्यासाठी या चांडानं एक दिवस मध्यरात्री येऊन चंद्राच्या मदतीने कपटकारस्थान केलं. कोंबडा आरवला असा आवाज काढला. भोळे असतात साधू संत. गौतम ऋषींना वाटलं कोंबडा आरवला. ब्रह्ममुहूर्त पहाट झाली. लोटा सोटा लंगोटा घेऊन गौतम ऋषी उठले आणि गंगेवर स्नान पूजा विधी करायला गेले. ते तिकडे गेले. त्या गौतमांचं नकली रूप घेऊन इंद्र झोपडीच्या दरवाजाशी ठपटायला लागला. अहिल्या म्हणाली, कोण? म्हणाले, मी. स्वामी, तुम्ही तर स्नानाला गेला होतात ना? नाही, माझा विचार बदललाय. कपटी इंद्र हात आला, तिनं ओळखलं नाही. रामराया, अहिल्याने ओळखलं नाही. रूप तिच्या नवऱ्याचं होतं. तिला वाटलं काही राहिलं का काय, पूजा सामानाची वस्तू किंवा काही. काय हवंय स्वामी? सगळं सोडून दे, माझी इच्छा पूर्ण कर. भलत्या वेळेस तुझ्या देहाचं दान केले, कन्यादान मला तुझ्या बापाने. कौमार्याच्या कनक कांतीने झळणारं कन्यारत्न दान करणे पृथ्वीदानाचं पुण्य, ते माझ्या ताब्यात दिलंय. तुझ्या शरीरावर माझा हक्क आहे. मी हवं तेव्हा, हवं तेवढं, हवं तिथं सुख घेऊ शकतो. तू पतिव्रता आहेस अहिल्ये, मला आता मूड आहे. स्वामी, ते ठीक आहे, पण ब्रह्ममुहूर्त आहे, वेळ काळ पाळली पाहिजे ना. तू शहाणी झाली का जास्त? तिनं सांगितलं, ठीक आहे. रामराया, त्या कपटी इंद्रानं गौतमांच्या रूपात तिच्या शरीराला स्पर्श केला. रामराया, अंधारात चुकून पावण्याची चप्पल घातली तरी आपल्या पायाला कळते की आपली ही रोजची चप्पल नाहीये. पाय सगळ्यात जड आहे, जीभ सगळ्यात चौचाल संवेदनशील आहे. पायाला जर स्पर्श कळतो ही आपली नाही, मग रोजचा स्पर्श अहिल्याला कळाला नाही का? तिला माहित नाही की आपला पती जेवायला बसल्यावर कसं जेवतो.
आपला पती पूजेला बसल्यावर कशी पूजा करतो, तो विनोद कसा करतो, तो बोलतो कसा, त्याचे भाव कसे असतात, पत्नीला अभ्यास नसतो का? का नाही तिला कळाला? रामराय म्हणाले, गुरुदेव पुढे काय झालं, काय व्हायचं आहे? अहिल्या पतिव्रता होती आणि तिनं ओळखला की हा ज्या पद्धतीनं माझ्या शरीराला स्पर्श करून राहिला आहे, एखाद्या पिसाळलेला लांडगा एखाद्या बकरीवर तुटून पडावा असा कामातूर निर्लज्ज इंद्र, सगळ्या मर्यादा सोडलेला चांडाळ इंद्र पतिव्रतेला तुटून पडला. तिला माहित आहे की माझे पती असं काही करत नाही, ही अगतिकता वेगळी आहे, हे रूप माझ्या पतीचं आहे, पण हे वेगळे पण चाललंय, माझ्या पतीची अशी पद्धत नसते. तिला लगेच कळतं. बायका हुशार आहेत, नवऱ्याने 2 घास कमी खाल्ले रात्री तरी विचारतील, काहून कमी खाल्लं, कुठे चेंदून आले का? हा, खाऊन आलो, आज महिला देण्याची पार्टी होती मला तिथे. आपल्याला वाटतं यांना कळत नाही. स्पर्श कळाला आणि तिनं विचारलं, कोण आहात? माझ्या पतीचा स्पर्श नाहीये, रूप तर ते. कोण आहात? त्यांना शाप देऊन टाकील. इंद्र घाबरला. रामराया गौतम ऋषींना घाबरला नाही एवढा इंद्र त्या अहिल्याला घाबरत होता, कारण ती पतिव्रता होती. आणि पतिव्रतेची शक्ती काय असते? पतिव्रतेच्या शिलाच्या दरवाजावर त्रैलोक्यपती उभा असतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतीच्या ऐहिक पारलौकिक कल्याणासाठी स्वकष्ट सहन रूपी यज्ञात स्वतःची आहुती देते ती पत्नी, ती पतिव्रता. नाहीतर आपल्या दिमाखात गर्वात अहंकारात राहून पतीच्या तेलवातीची राख रांगोळी करून आपल्या मेंचट अस्तित्वाने तळपणारी पंतीस ती फटाके उडवायची. ओळखलं, कोण आहेस, कोण आहेस? म्हणाले, मी इंद्र आहे, शाप देऊ नको. रामराया एवढीच चूक झाली तिची. तिनं शाप द्यायला पाहिजे होता, तिनं शाप द्यायला पाहिजे होता, पण तिचा स्त्री सुलभ स्वभाव जागा झाला. रामराया स्त्रियांना जेवढं देवानं भरून चांगलं दिलंय, कधी कधी असं वाटतंय की काही गोष्टी नको द्यायला. जर इंद्र देवराज माझ्या रूपावर प्रसन्न झाला आहे तर मी किती सुंदर आहे असा अहिल्याला एक क्षण अहंकार झाला. आणि वेळ अभिमानाचा उगवला, अवघा योग फेल झाला. वेळ क्रोधाचा उगवला, संपला. लक्षात घ्या, ज्ञानाचा अहंकार होतो पण अहंकाराचं ज्ञान होत नाही कधी. आणि म्हणून सांगितलंय माऊलींनी, हे सांभाळा, हे सांभाळ. अहंकारम बलम दर्पम काम क्रोध प्रतिग्रह. एक क्षणाचा अहंकार वाटळ करून गेला रे. एक क्षणाचा अहंकार. साध्वी अहिल्या फसली रे. इंद्राने माझ्यावर लुब्ध व्हावं एवढं माझं सौंदर्य आहे, एवढाच अभिमान आला आणि त्याच्या आत दारावर थाप पडली. खरा गौतम ऋषी परत आले होते. ही म्हणाली, उठा तुम्ही, लवकर बाहेर पडा, नाही तर मराल शापित होऊन. आणि हे वाक्य ऐकलं गौतम ऋषीनं. अहिल्या कोण आहेस मध्ये? घाबरलेल्या भिकार कुत्र्यासारखा इंद्र लपून पळून गेला. कोण होता? कोण होता? कुणाला बाहेर जायला सांगत होती? असं असं घडलं. तू का शाप दिला नाही चांडाळणी? माझा विश्वासघात केला. नाही, माझी चूक नाही. मग तू का सांगितलं निघ इथून म्हणून? तू का नाही धरून ठेवला मला दाखवायला की हा सांभाळा, हा तुमचा गुन्हेगार? तू का संधी दिली त्याला? तू का जवळ गेली त्याच्या? तू का स्पर्श सहन केला? ओळखला नाही का? ओळखला, पण माझा स्त्री सुलभ स्वभाव माझ्या अंगलट आला, मला अभिमान झाला. मग जड बुद्धीची हो, पाषाण बुद्धीची हो, युग युग पर्यंत निर्बुद्ध जडत्व प्राप्त होईल. पाषाण हो, पाषाणवत हो म्हणून शाप दिला. आणि थरथर करायला लागली अहिल्या माता. सौंदर्य दिलं देवा, त्याचा अभिमान केला तर एवढी शिक्षा का रे?
गुन्ह्याच्या मानाने शिक्षा मोठी हा गुन्हा असतो, गुन्ह्याच्या मानाने शिक्षा मोठी द्यावी हा गुन्हा असतो. शेरभर दूध सांडलं सुनबाईकून मग फारकतीवर पाठवायची का? सांभाळायचं असतं ना. आपल्या चुका आपण नाही सांभाळायच्या का आपल्या परिवाराच्या? हे शिकवतं रामायण. आणि म्हणून ऐका, श्रीरामचरित्र चिंतन काय आहे. ही फक्त कथा नाही रावण मारायची, ही आपल्या जीवनातला प्रत्येक क्षणी मार्गदर्शन करणारी ही मानवाच्या सर्वोच्च सद्गुणाची आचारसंहिता म्हणजे रामकथा आहे. आणि म्हणून मायबाप त्या अँगलने ऐका, त्या अँगलने पहा आणि तसं चिंतन करा, तसा बोध घ्या. जीवन कृतार्थ व्हायला वेळ लागणार नाही. पाषाणवत होऊन पडशील, पाय धरले स्वामी तथास्तु, पण काही मार्ग द्या, उद्धाराचा उशाप द्या. दैवी स्पर्शानं परत पुरवत होशील. दान पायापटेत निघून गेले. अहिल्या माता शिळेच्या रूपात पडली. रामराया ती शिळा नाही अरे, जगन्माता अहिल्या शेकडो वर्ष तुझी वाट पाहती. रामराया पुढे हो रामराया, पुढे हो रामराया. रामरायानं पाहिली, ही रामरायाची जिज्ञासा कृपा झाली. रामरायाने उत्कंठावर्धक विचारलं, हिचा इतिहास काय आहे मला ऐकायचा आहे. ती रामरायानं भक्ताचं चरित्र ऐकण्याची इच्छा, ती श्रवण कृपा झाली. रामरायानंतर आपणहून तिच्या जवळ जातायत. देवाजवळ जाणं ही सलोकता कृपा ती मिळाली होती. आणि चौथी कृपा रामरायाचा दिव्य अमृत स्पर्श होतोय. नाही पाय लावणार नाही. आज कळलं रामरायाला, राजमाता कौसल्या माझ्या पायाला का कुरवाळत होती. सुलक्षणी आहेस रे रामराया, शंखचक्र पदा गदापद्म तुझ्या पायावर आहे. पतितांचा उद्धार कर, कुठे शोधू मी. म्हणाले, ज्या स्त्रीच्या स्वभावात माझ्या स्वभावाचं साम्य असेल आणि ज्या स्त्रीच्या नावात माझ्या नावाचं साम्य असेल, कौसल्या आणि ही अहिल्या. पाय लावायची हिंमत नाही केली देवानं. फक्त तिथं जाऊन पाय आपटला आणि पायधुळीचा एक कण त्याच्यावर उडाला आणि पूर्वत अहिल्या उठून बसली आणि हंबरला फोडला. रामराया संपले रे मी. माझ्या पुण्याची झोळी रिकामी झाली होती, माझ्या पातिव्रत्याची झोळी रिकामी झाली होती, माझ्या कीर्तीची झोळी रिकामी झाली होती. रामराया माझ्या दिव्य मनुष्य जन्माची झोळी रिकामी झाली होती. मी भिकारी झाले होते रामराया. आता तू झोळी परत भरून दे ना, मला पूर्वत कर ना. तू राजा भिकारीन, मी भोळी प्रभुवरा. तू राजा भिकारीन, मी भोळी. तू राजा भिकारीन, मी भोळी. रे प्रभुवरा भर माझी झोळी. रे प्रभुवरा भर माझी झोळी. तू राजा भिकारीन, मी भोळी. तू राजा भिकारीन, मी भोळी. रे प्रभुवरा भर माझी झोळी. रे प्रभुवरा भर माझी झोळी. निशदिन झोळी घेऊन हाती, घेऊन हाती सांध निघाली साऱ्या जगती. सांध निघाली साऱ्या जगती. मम नयनातून झरते रे मोती. मम नयनातून झरते रे मोती. झरते सांज सकाळी. रे प्रभुवरा भर माझी झोळी. रे प्रभुवरा भर माझी झोळी. राजा भिकारीन, मी भोळी. तू राजा भिकारीन, मी भोळी. रे प्रभुवरा भर माझी झोळी. रे प्रभुवरा
भर माझी जोडी. रामराया कृपा कर माझ्यावर, कृपा कर. मी खूप पतित आहे. नको माते आता पतित होऊस. नाही तू पतित नाहीयेस. नाहीये देवा, मी खरंच पतित नाही मी. असाच काम वासनेचा अतिरेकी आक्रमण भगवान शंकरावर झालं होतं. अहिल्या म्हणाली, अंबादास, असाच कामाचा आवेगाचं आक्रमण भगवान शंकरावर झालं होतं आणि त्यांनी तिसरा डोळा उघडून काम जाळला होता. का जाळला होता? कामावर विजय मिळवला होता. का? ते रामराया तुझ्या चरणाची गंगा त्याच्या डोक्यावर होती भगवान शंकराच्या, म्हणून त्यानं काम जिंकला होता. रामराया तुझ्या चरणाची गंगा, चरणापासून निघालेली गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या, ती जर डोक्यावर ठेवून कामावर विजय मिळवणारा भगवान शंकराचा पराक्रम असेल तर रामराया त्या चरणातून गंगा निघाली. तो चरण मला स्पर्श करतो आहे. आता माझ्या उद्धाराचा काय प्रश्न आहे रामराया? धन्य झाली. पण का उशीर केला रे? वाट पाहत होते. प्रत्येक दिवस, प्रत्येक ऋतू, प्रत्येक वर्ष गेला होता आणि काळीज थरथरत होतं. का रे उशीर लावियेला देवा देवा देवा, का रे उशीर लावियेला देवा. तुझ्यासाठी हो तुझ्यासाठी सोडिले घरदार, त्यागिला संसार. तुझ्यासाठी सोडिले घरदार, त्यागिला संसार, त्यागिला संसार. का रे उशीर लावियेला देवा देवा देवा, का रे उशीर लावियेला देवा. तुझ्यासाठी करीण एकादशी हो, तुझ्यासाठी करीण एकादशी. राहीन उपवाशी, राहीन उपवाशी. का रे उशीर लावियेला देवा देवा देवा, का रे उशीर लावियेला देवा. उठा मातोश्री उठा. आकाशातून फुलं उधळली. आम्ही एक युग पाहिलं. आकाशवाणी म्हणाली की प्रल्हादावर अत्याचार करणारा क्रूर कर्म हिरण्यकश्यपू देव अस्तित्व मान्य करत नव्हता. प्रल्हादाला विचारलं, कुठे तुझा नारायण? सर्वव्यापी, सर्वांतरामी, सर्वसाक्षी, जळीस्थळी, काष्टीपाष या दगडाच्या खांबात आहे का? म्हणजे सगळ्यांमध्ये आहे याचा अर्थ इथेही आहे. आत्ता आहे का? सर्व काळी आहे, म्हणजे आत्ताही असेल. आणि खांबावरी लाथ मारली दुर्जने. हिरण्यकश्यपूने लाथ मारली आणि त्या दगडाच्या खांबातून भगवान नरसिंह रूपात प्रकट झाले. खांबातून आले, दगडातून देव प्रकट केला. एका भक्तानं, त्याचं नाव प्रल्हाद होतं. भक्त दगडातून देव प्रकट करत होते. आज भगवान दगडातून महाभक्तिवान अहिल्याला प्रकट करतायत. महिलांनो, तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे ग. महिला दिनासाठी मी एवढी कथा सांगू राहिलो. बाया हो, झोपल्या का काय? एवढा विस्तार करत नाही, पण महिला दिन आहे म्हणून सांगतोय. भगवान भक्ताला प्रकट करतायत पाषाणातून. पाषाण पडला होता. लक्ष्मण म्हणाला, रामराया या पाषाणाचं काही कर. यांचा उद्धार झाला, यांचा संसार सुरळीत होईल. मग कावळे कुत्रे याच्यावर घाण करतील. शेवटी अहिल्याचं पाषाण होता तो. जाणाऱ्या येणाऱ्या बाया माणसं तीच बरं का, ती शिळा ती अहिल्या नाही का, त्याचं तर इंद्रभ्रष्ट युग युग त्या शिळेकडे पाहून बोट दाखवतील आणि अहिल्या मातेची विटंबना करतील. लक्ष्मण मग काय करू? म्हणा ते तुकडे करून फेकून देऊ आपण कसे करणार तुकडे? मग लक्ष्मण म्हणाला, इंद्राला बोलू, वज्र मार आणि तुकडे कर. रामरायाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या चांडाळ इंद्रानीच एक प्रहार करून जिला उद्ध्वस्त केलंय. दत्ता, ज्या इंद्राणी हिला उद्ध्वस्त केलंय त्याला बोलवायचं तिरशी शिळा उद्ध्वस्त करायला.
काय झालं त्या शिळेचं, मला वेळ तुम्ही कमी दिला, मला जनकपुरीत जायचं आहे म्हणून हा विषय इथं थांबवतो. महाराजा गौतमांना SMS केला, त्या काळातल्या पद्धतीनं त्यांचं आगमन आहे. प्रत्यक्ष रामरायानं पुन्हा एकदा अहिल्या आणि गौतमांचा हातात दिला. नांदा सौख्य भरे, आकाशातून फुलं उधळली. देव आणि गुरुदेव जोडण्यासाठी येतात, तोडण्यासाठी नाही. जनकपुरीत निमंत्रण होतं, जनक राजानं स्वागत केलंय, दरबार भरला आहे. 1000 राजे आले होते. 20 मिनिटात रामरायाचं लग्न लावू. तुम्हाला कंटाळा तर नाही आला? आता जरा फ्रेश व्हा, त्या अहिल्याचे दुःख सोडून द्या. सगळे आपापल्या जागेवर बसले आहेत विश्वामित्रांसहित. राम लक्ष्मण पायाजवळ आहेत. 1000 राजे. जो उचलेल धनुष्य बाण ते दोरी बांधेल त्याला सीता माळ घालेल. अद्भुत सौंदर्य जानकी माता सखींच बसली होती. महाराज जनकाचं आगमन आहे. ललकार्या झाल्या, स्वागत झाले, शिंगाडे नगारे वाजले गेले आणि जाहीर केलं, मिथिलेश महाराज आत्मवेत्ते जनकजी हे शिवधनुष्याला उचलून दोरी लावेल, जानकी त्याला माळ घालेल. दाखवा आपल्या पराक्रमाचं, आपल्या अंगातलं ओज धैर्य धैर्य वीर्य शौर्याचा जगाला दर्शन घडवा. हे मोठमोठ्या मिशान दाढीन काय काय पराक्रमी एक एक राजा येत होता. धनुष्याजवळ जाऊन हलवायचा, चड्डी पिवळी झाली की जाऊन जागेवर बसायचा. 999 राजे खाली माना घालून बसले. धनुष्य धनुष्याच्या जागेवर, सीता सीतेच्या जागेवर. महाराजा जनक उभे राहिले. कुठे गेलं शौर्य तुमचं? वीरांना जन्म देणाऱ्या वीरश्री माता संपल्या का जगातल्या? कुठे गेले ते वीर्यवान पिता, धैर्यवान पुत्र? मेलेल्या आईचे दूध प्यायलात का तुम्ही सगळे? आज धरणी माता वीर शून्य झाली की काय? हे विधात्या ब्रह्मदेवा, जर कोणीच नाही कुठला पराक्रम करणारा, माझी जानकी कुमारी राहणार का? संपलं का पराक्रम? आणि लक्ष्मण उभा राहा. ए आवाज बंद कर. महाराजा जनकाला तोंडावर आवाज बंद कर. ज्या दरबारात कौशल्य मातेचं दूध प्यायलेले राम लक्ष्मण आहे, तुझ्या तोंडात भाषा येते कशी का? संपले का वीर, संपले का वीर माता? अरे कसला धनुष्य धरून बसला, अशा धनुकल्या शेकडो तोडून टाकल्यात लहानपणी. तू सांग राजा, ब्रह्मांड तोडून टाकील, धनुष्याची काय गोष्ट आहे? सगळे राजे घाबरले. अरे हा ब्रह्मांड तोडायला निघालाय, त्याच्यात घरी चला. आता यांचे घर काय ब्रह्मांडाच्या बाहेर होते काय? रामरायाने शर्ट ओढला. लक्ष्मण खाली बस, 22 सासरा आहे, आपण नका करू. मग काय करू? माझ्या आईबापाचा उद्धार करू राहिला तू चुप रे. प्रगाढ शांतता. विश्वामित्राने रामराय उठा. गोस्वामी लिहित आहेत, गुरु ही प्रणाम मन ही मन किया. गुरु ही प्रणाम मन ही मन किया. अति लाघव उठाई तनु लीला. तमके उदामिनी जिमि सब लायाऊ. पुनि न बधानु मंडल से भय. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. उठा राघवा, धनुष्य तोडायचं आहे. गुरुदेवांना नमस्कार केला. धनुष्याला नमस्कार, उपस्थितांना अभिवादन. अतिसमय हो वर्तते. आणि केव्हा उचललं, केव्हा उभं केलं, केव्हा वाकवलं आणि केव्हा दोरी लावली कळ. उठा
सावळी थरारली. 33 कोटी देव घाबरले काय झालंय. आणि शहाण्या मैत्रिणींबरोबर सयानी सखी जानकीचं आगमन आहे. वरमाला घातली आहे. टाळ्यांचा कडकडाट त्यांनी केला. तुमचं काय घेणं देणं आहे. वरमाया नटून आल्या तर कुशाल झोपाय घेऊन राहिल्या काय. लग्नाच्या मांडवात तुम्ही झोपल्या. तांबड्या साड्या नेसून आल्या त्या नवरदेवाकडच्या आणि ज्या बाकीच्या साड्या त्या नवरीकडच्या. आता कळलं का. मग टाळ्या कोणी वाजवायच्या. नवरदेवाकडच्या. आपण दोन्हीकडून आहे. पहिली पंगत ज्याची बसेल ती कोण आपण. बरोबर. एका लॉन्सवर असं दारुड्या बसला होता म्हणे आणि तो मॅनेजर का तुम्ही कुठून कुठून जेवायला कसे काय बसले. मी बरोबर आहे. तो मग एक दोन म्हणे मी नवरी कोण आहे. दोघं मित्र दारुडे. हा म्हणे मी नवरदेवा कोण आहे. तुम्ही जेवायला कसे काय. मी नवरदेवा कोण आहे. तू नवरी कोण. उठा वर्ष श्राद्धाची पंगत आहे म्हणे. तुझ्या बापाने नवरदेव नवरी पाहिजे मी. ही एवढे पेले ना हे कळलं नाही की काय येतं बा. असे आहेत येडपट. माळ घातली चला आणा मंडवळ्या हळद तेलवण भानगडी काय करायचं. राम राम काय म्हणलं लग्न कोणाशी जानकी. त्याच्या मी नाही करणार. लोकांनी का मग ते हे उद्योग केलं कशाला. धनुष्य का तोडलंस. अरे म्हणजे गुरुदेव म्हणाले उठ तोड म्हणून तोडलं. लग्न नाही करणार मग हे उद्योग कशाला केले. म्हणजे गुरूंनी सांगितलं म्हणून. गुरूंनी सांगितलं उठ का मग उठावं. सांगत होतो मी. मग और परवानगी नाही त्यांना माहित नाही. इकडं मी काय कॉलेजच्या मुलं काय परस्पर रजिस्टरला ते करंट पण कलियुगातल्या मुला मुलींचं आहे. आपली संस्कृती सांगते माता पित्याच्या अनुमतीनं माता पित्याच्या पसंतीनं माता पित्याच्या आशीर्वादानं करायचं असतं. इथं माता नाही पिता नाही मला नाही करायचं. अरे मला विश्वामित्र म्हणतायत त्यांना सांगा तुम्ही धनुष्य तोडायला सांगितलं. लग्नाची भाषा नव्हती इथं. मग तू आला कशाला. पाहुणा म्हणून. मग आई वडिलांना बोलवा. 4 घोडेस्वार गेले. महाराज दशरथांना निरोप दिला. जनकराजाकडून 4 घोडेस्वार आले. काय कुंकुम पत्रिका सोन्याच्या पत्र्यावर लिहून आलं होतं. विश्वविक्रम केला आपल्या मुलानं. आणि आता असं लग्न आहे. तुम्ही वराड घेऊन या मानकरी घेऊन या भाऊबंद घेऊन या वरमाया घेऊन या. राजाला एवढा आनंद झाला. अबा बा 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 माझा राम एवढा पराक्रम केला. 10 लाखाचा कंठा काढला आणि त्या जनक राजाच्या कर्मचाऱ्यांना निरोप आणणाऱ्यांना बक्षीस काय शगुन नाही आम्ही नाही घेणार. का सांगितलं महाराज आमच्या नगरातली राजकन्या जानकी तुमच्या घरात द्यायचं ठरलंय. आणि शास्त्र असं सांगताय वेद असं सांगतायत धर्मसिंधू निर्णय सांगतो की ज्या घरात बहीण किंवा मुलगी दिली तिथं माहेरच्यांनी खाऊ नये घेऊ नये पाणी सुद्धा. अबा बाबा बाबा. मग आमचे टिफिन आम्ही बांधून आणलेत. आमच्या घोड्याचा चारा आम्ही बरोबर आणलाय. कारण जानकी द्यायचं ठरलंय अजून दिली नाही. ही भारतीय संस्कृती. जिथं बहीण किंवा मुलगी दिली तिथं खायचं नसतं. बायाने टाळ्या वाजवायला पाहिजे तुम्ही नाही. सांगा कलियुगातल्या चांडाळांना आई बापांच्या मृत्यूनंतर बहिणींची खोट्या सह्या करून लाखोंची इस्टेट गिळणारे ते नराधम रांडक्या मुंडक्यांना फसवणारे बहिणी भाषांना यश मिळेल का रे. सुख मिळेल का रे. बहिणींना फसवणाऱ्यांना मी पाहिले 7 पिढ्या दत्तक घ्यायची पाळी येते. ही शाप कुणाचा हे कर्म कुणाचं. सगळं खा इथं नाही खाता येणार. मुलगी आणि बहीण ज्या घरात दिली तिथं खाता येत नाही कारण कन्यादान केलंय आपण. जोपर्यंत तिला लेकरू होत नाही तोपर्यंत बहिणीच्या घरी मुलीच्या घरी आपण खायचं नसतं तिचं लग्न झाल्यावर. आणि आला सुखदुःखाचा प्रसंग लक्षात ठेवा तर जेवण झालं हळूच 50 रुपये 100 रुपये ताटाखाली ठेवून द्यायचे असतात. हे शिकावं देवा ब्राह्मणांनी गुजराती मारवाड्यांनी. म्हणून त्यांच्या घरात काय म्हणतात त्याला सत्ता आहे संपत्ती आहे विद्या आहे धन आहे सुख आहे. आपलं काय का दुर्दैवी झालो आम्ही. विसरलो आम्ही आमचे कर्म आमचे धर्म आमचे व्रत आमचे नियम आमची नीती आमची मूल्य आम्ही विसरलो. भाऊ बहिणीचं नातं सांगू तुम्हाला थोडं पुढं जाऊन सांगतो.
ही कथा नाही, हे चिंतन आहे. कसं असतं भाऊ बहिणीचं नातं. जेव्हा रावणाने सीता पळवली होती तिकडे लंकेत नेऊन ठेवली होती, रामरायाच्या विरहात जानकी माता खूप रडत होती, दुःख करत होती. एक दिवस ते विरह दुःख तिला इतकं सहन होईना आणि त्याच वेळेस अशोक वृक्षाकडे तिने लक्ष गेलं, ज्या झाडाखाली ती बसली. हे अशोक वृक्षा, मला अग्नी दे, मला अग्नी दे, रामाशिवाय हा देह मला ठेवायचा नाही. सीता म्हणाली, याची राख करून टाकते आता. याची विटंबना होण्याच्या आधी रावणाची पापी नजर याच्यावर कावळे टोचतात तशी टोचते रे मला. माझ्या रामाशिवाय, माझ्या प्रभूशिवाय, माझ्या स्वामीशिवाय, माझ्या पतीशिवाय जगणं मुश्किल झालं. हे अशोक वृक्षा, मला अग्नी दे. तिच्या त्या आर्त संवेदनांनी तो वृक्ष सळसळला. संवेदना तिथं पोचल्या आणि सळसळणाऱ्या पानातून प्रतिध्वनी आला, जानकी कुणाकडे अग्नी मागते? तुझ्याकडे रे अशोक वृक्षा. नाही नाही जानकी, मी अग्नी देऊ शकत नाही. का? मला दुःखात मरायचं इतके दिवस, अजून मरू देऊ का? नाही जानकी, तुझा जन्म कुठून झाला ग? ती म्हणाली, जमिनीतून. वृक्ष म्हणाला, जानकी, माझा जन्म कुठून झाला? वृक्ष कुठून आला? जमिनीतून. तुझा जन्म ह्या धरणी मातेतून, माझाही ह्या धरणी मातेतून. आपण दोघं कोण झालो? भाऊ बहीण. आणि शास्त्र असं म्हणतंय की भावानं बहिणीला अग्नी देऊ नये. माहीत नाही रे खेळपाड्यात, बहीण वारस नसेल, तिला विधवा असेल कोणी आणि मेली दुर्दैवानं, तर सख्खे भाऊ तिच्या प्रेताला अग्नी देताना आम्ही पाहिले. संताप झाला होता. त्याच्या झावडीत मारू का नालायकाच्या? काय सांगतायत संत ग्रंथ वेद उपनिषद? सख्ख्या भावाला बहिणीला अग्नी द्यायचा अधिकार नाहीये. बहीण वारली तर त्यांना आंघोळ घालावी, ठीक आहे, माहेरची साडी द्यावी, ठीक आहे, तिला फुलं उधळावी, ठीक आहे, पण तिचं प्रेत चितेवर ठेवलं की भाऊ बाजूला झाले पाहिजे. भावाला अधिकार नाहीये बहिणीला चितेला अग्नी द्यायचा. बाया हो, ध्यानात ठेवा. कुठं असं काही घडलं तर सांगा, भाऊ अरे तुला अधिकार नाहीये. भावाचा मुलगा चालेल, भाचा, चुलत भावाचा चालेल, मावस बहिणीचा चालेल, मामे भावाचा चालेल मुलगा, पण सख्ख्या भावानं बहिणीच्या प्रेताला अग्नी द्यायचा नसतो. जानकी, बहिणीला अग्नी देत नाही भाऊ. तू अग्नी कुणाकडे मागते? हे बहीण भावाचं नातं आहे. ते सांगताय जनकाचे दूत महाराजा जनका दशरथाला की आम्हाला तुमच्या भाकरी सुद्धा नको. कंठात दूरच राहिला आणि घोषणा झाली, चला निघाले सगळे लटून थटून, लाल साड्या घेऊन या नेसून, ज्यांच्याकडे आहेत आणि नेसा, नसल्या तर नवीन आणण्यासाठी घरच्यांना त्रास देऊ. निघालं वराड, आल्या ठुमकत ग विहिनी, आल्या ठुमकत ग विहिनी, आल्या ठुमकत ग विहिनी, बोलू नका ग कुणी, आल्या ठुमकत ग विहिनी, आल्या ठुमकत ग विहिनी. पाय धुवाया करती पुढती, पाय धुवाया करती पुढती, खंडी भरमळ किट्टन निगती, खंडे भरमळ किट्टन निगती, झिजले साबण रचनावरती, झिजले साबण रचनावरती, गुरगुरती वाघिनी, आल्या ठुमकत ग. बायांचे गाणे कुठं म्हणत बसतात? आम्हाला येतात हे दाखवायच पुरतं फक्त. वरणाचं स्वागत आहे महाराज. लग्न सोहळा आहे. 28 दिवस लग्न चाललं होतं. किती? हाय राजा तो राजा तिथे काय. आता काय चालतंय? सकाळी धामधूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी 28 दिवस. त्याच मंडपामध्ये रामरायाचं सीतेबरोबर, भरताचं मांडवी बरोबर, लक्ष्मणाचं उर्मिले बरोबर या चुलत बहिणी होत्या आणि शत्रुघ्नाचं श्रुतकीर्ती बरोबर. धमाल लग्न, धमाल. एक एक दिवस एक एक कार्यक्रम. आज हळद, उद्या मेहंदी, असं तसं. त्याच्यात एक गंमत अशी असते, भगोडी लीला. सांगू का 2 मिनिटात? तुम्हाला कंटाळा तर नाही आला? मांडवात आणि कंटाळा, वर्मा आहे ना, शक्यच नाही.
भगोडी लीला असते. नवरी तिच्या मैत्रिणी तिच्या बहिणी, नवरदेव त्याचे मित्र रे भाऊ एका हॉलमध्ये गेट टुगेदर, अंताक्षरी, एकत्र पिझ्झा खा, पावडे खा, गमती जमती, विनोद, मस्करी, एकमेकांच्या आकलेचे तारे तोडा, असे मजा राहते. ती राग मानायचा नसतो तिथे. अशी चालली चढाओढ, अशी चालली चढाओढ. आता त्या सीतेच्या मैत्रिणी कलवऱ्या जरा जड होत्या. रामराय आपला भोळा माणूस, भरत त्याच्याहून भोळा, लक्ष्मण किती लाडणार एकटा. रामराय म्हणायला जाऊ दे लक्ष्मणा, जाऊ दे. काय जाऊ दे, काय जाऊ दे काय दादा, आपल्यात काय कमी आहे, यांना काय घाबरायचं फिंदारड्यांना, आपल्यात काय कमी आहे. हे ऐकलं फक्त सीतामाईच्या कलवऱ्यांनी. त्याच्यात एक होती थोडी डोळेकेस झाली, थोडे थोडे आली पुढं. आय 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 आय, तुमच्यात काय कमी आम्हाला माहिती आहे. काय कमी आमच्यात, काय कमी आहे का म्हणे भावाने, आम्हाला माहिती आहे अयोध्येतल्या पुरुषांमध्ये काय कमी आहे. काय कमी आहे म्हणे, म्हणून तर तुमच्या राजवाड्यातल्या पुरुषांना काय कमी आम्हाला माहिती आहे, म्हणून तर तुमच्या बायांना खीर पिऊन पोरं होतात. आता केवढा दणका बसला, तुमच्यात काही कमी आम्हाला माहिती आहे म्हणून तुमच्या बाया काय पितात, खीर. ती यज्ञ आली तरी खीर प्रसाद. आता सांगा, पुरुषत्वावर हाणला झपाटा लक्ष्मण येतो फणा काढल्यासारखा. बाद झालं का, अक्कल नको शिकू म्हणाले. अगं खीर पिऊन का होईना आमच्या अयोध्येतल्या बायांना पोरं होतात. तुमच्या बाया मिथिला नगरातल्या जमीन उकरून पोरं काढी द्या. सीता कोणून काढली, कोणून काढली ग, जमीन उकरून. अशी धमाल झाली. आनंद आनंद आनंद. आणि जाहीर झालं उद्या सकाळी वऱ्हाड निघायचंय. ज्याची होती त्यांनी नेली आमची माया. रात्रभर मिथिला नगरी जागी होती. माणसं सोडा, जनावरही रडत होते. जानकी जायची आहे. सकाळचे स्नानोत्तर पूजा आटोपली. चारही नवऱ्यांना घेऊन त्यांच्या आया त्यांच्या सासवांकडे गेल्या. महाराणी सुनयना जानकीची माता, जनक राजाची पत्नी, थरथरणाऱ्या जानकीचा हात धरून कौशल्य पुढे घेऊन गेली. तिला बसवलं, पायावर डोकं ठेवायला लावलं आणि अक्षरशः सुनयना महाराणीनं पदर पसरला आणि टाहो फोडला कौशल्य पुढं. ओटीत घातली मुलगी विहीन बाई, ओटीत घातली मुलगी विहीन बाई, सांभाळा तिजला हीच विनवली पायी, सांभाळा तिजला हीच विनवली पायी. वधुमाय तुम्ही तुम्हास सारे ठावे, वधुमाय तुम्ही तुम्हास सारे ठावे. वाटते तरी आठवून सांगावे, मी पदर पसरिते जन्मदायिनी आई. सांभाळा तिजला हीच विनवली पायी, लाडकी लेकही माझी पहिली बहिणी, लाडकी लेकही माझी पहिली बहिणी. भाग्येच तियेचे सुन आपुली झाली, तुम्हीच यापुढे दिससी माझ्या ठाई. सांभाळा तिजला हीच विनवली पायी, माहेर हा पुढे सदपुरुषांच्या गोष्टी, माहेर हा पुढे सदपुरुषांच्या गोष्टी.
सासरी वाढत्या सतत सुखाच्या राशी पाठीसिया पोल्या नित्य उभी पुण्याई सांभाळा तिचला हीच विनवणी पायी ओटीत घातली मुलगी विहीन बाई ओटीत घातली मुलगी विहीन बाई सांभाळा तिचला हीच विनवणी पायी कौमार्याच्या कनक कांत्यानं जळाळणारं कन्यारत्न दान करणं हे पृथ्वीदानाचं पुण्य आहे. हा मंगल विवाह पत्रिकेत देतात शुभ विवाह. जर विवाह शुभ आहे तर मग लग्नानंतर फळं अशुभ का मिळतात? काहीतरी गणित चुकलंय. का चुकलंय? जिथं पूजा व्हायला पाहिजे तिथं होत नाही, जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही, जशी पाहिजे तशी. गुरुजी नका लांब म्हणलं, पाहुणे जेवायचे, पाहुणे उपाशी गेले तर जाऊ द्या, सगळी पूजा झाली पाहिजे. आम्ही मॉडर्न लग्न केलंय, झाल झेंडा पद्धत बंद केलं, तोंड कुठं त्या करंट्यांचे. लग्न हा करार नाहीये, कोर्टात जाऊन सह्या करून ॲग्रीमेंट केलं ते लग्न ठरत नाही. लग्न हा संस्कार आहे. दुधाचं दही करणं हा संस्कार आहे, पण दह्याचं पुन्हा दूध होत नाही. पण कोर्टात लावलेलं लग्न हा ॲग्रीमेंट आहे, करार आहे. करार बदलता येतो, करार दुरुस्त करता येतो, करार रद्द करता येतो, संस्कार नाही करता येत. आणि म्हणून त्या पद्धतीनं करा. जोपर्यंत नवरीकडची मंडळी नवरदेवाच्या मंडळीच्या डोक्यावर झाल देत नाही, त्या झालीचे मंत्र आहे ते पाठीत देतात ना झाल, त्याला वंशपात्र म्हणतात. वंशपात्र दिल्याशिवाय नवरी उचलण्याचा त्यांना अधिकार नसतो. झालझंड बंद केले, करता कशाला उद्योग? मग द्याने एखाद्या मागे हात धरून लावून. चांडाळांनो काय चाललंय? मंगल विवाह हे मंगलाष्टक तरी म्हणतात का रे? मंगलाष्टक म्हणजे काय असतं? देवांची नावं, नद्यांची नावं, ऋषींची नावं, तीर्थांची नावं. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा. आता मंगलाष्टक कशी चालली आहे? मामाचं नाव, मावशीचं नाव, आत्याचं नाव, फुईचं नाव, फुईचं काही चाललंय काय तमाशा? सरपंचाचं नाव, आमदाराचं नाव, खासदाराचं नाव. अरे 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 अरे. एका ठिकाणी असं ऐकलं, कोण होता भटक बुद्धीचा? मंगलाष्टक त्या नवरीला उद्देशून, मामा दानशूर तुझा ग बाबले. आता मामा दानशूर आहे का नाही तिथे काही जरूर सांगायची, देवाचं नाव सोडून. मामा दानशूर तुझा ग बबले, प्रेझेंट बादली दिली प्लॅस्टिकची. वारे दानशूरन, वारे तरान, वारे तमाशा. भाचीला काय दिली? अरे हे तरी बरं. आता तर म्हणतात मुलगा इंग्लिश मिडियमचा, मुलगा इंग्लिश मिडियमचा, मुलगी इंग्लिश मिडियमची, त्यांनाही तुमची भाषा कळत नाही. गुरुजी मंगलाष्टक इंग्लिशमध्ये म्हणा. तोंड कुठावे की नाही यांचे? ब्राह्मणाला दक्षिणेशी मतलब, ब्राह्मणच तसेच म्हणायला लागले, बबले यू आर गोईंग टू मॅरेज, बबनराव इज युअर फादर, ठकुबाई इज युअर मदर. वारे लग्न, वारे तमाशा. हा मंगलम काहीच कळत नाही. सप्तपदी काय, लाजा होम काय, काय उपयोग रे? हा ते काय जनावराचं लग्न आहे का? नाही का? कन्यादान केल्यावर ही काय दानाची विषय आहे का? मुलगी काय दान करायची वस्तू आहे का? अशा हल्लीचे स्वतःला सुशिक्षित म्हणावर करंट म्हण काय दान करायचं का? आणि आता लयच चाललाय उदो उदो, महिला दिन, महिला दिन. कन्या काय दान करायचं? त्याला सांगा दानाचा अर्थ असा नाहीये. दान शब्द म्हणजे तुमची मालकी, तुमचं स्वामित्व काढून त्यांचं स्वामित्व कबूल करायचंय. ही काय घरात ठेवायची वस्तू आहे का? अकलेचा पत्ताने पगार वाढवा म्हणतात. हा काय चाललंय काय?
सगळ्यांना भेटून निघायचंय, पण जानकी मातेला पप्पा दिसेना. बाया हो, हसू नका. लई ओरडता तुम्ही. पुरुषांना काळीज नाही, पुरुषांना रडू नाही. असतं ग काळीज, असतं ग. पुरुषी स्वभाव आहे, त्यांना काळीज आहे, त्यांना रडू आहे, पण त्यांचं रडू पापणीच्या आत असतं. आणि बघायचंच असेल तर त्याची एकुलती एक मुलगी किंवा मोठी मुलगी लग्न झाल्यावर पहिल्यांदा सासरी निघते, तेव्हा तो बाप कसा बघा. बापाची हिंमत होत नाही पोरी पुढे जायची. कुठेतरी लपून बसतो खांबाच्या, आणि तिथं शोधते पप्पा कुठे. भीर 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 पाहते, सगळे भेटले, पप्पा कुठे, पप्पा कुठे. बापाची हिंमत होत नाही, कोणच्या तोंडाने जाऊ तिच्या पुढे. काल परवापर्यंत अंगा खांद्यावर खेळवली माझी बबली. काय सांगू तिला, विचारलं तर काय उत्तर देऊ, हिंमत होत नाही. बाप आणि मुलीचं नातं वेगळं आहे. माय बाप घरात उपवर मुलगी असणं हा बापाला आधार असतो. काही प्रसंग संसारात नाजूक गोष्टी घडतात, घरोघर मातीच्या चुली. बाप बायकोशी बोलत नाही, पण मोठ्या मुलीचा, उपवर मुलीचा सल्ला घेतो, तिच्या कानावर घालतो. आणि म्हणून तिला माहित आहे माझ्या लग्नानं आईचं काही बिघडत नाही. तिचा नवरा, तिचा संसार सगळ्या जागेवर आहे. थोडंसं बिघडणार आहे माझ्या पप्पांचं. त्याची काळजी घेणारी बबली आता दुसऱ्याची झाली आहे. आणि म्हणून ती काळजी करते. पप्पा पप्पा वेळेवर घरी येत जा, पप्पा वेळेवर औषध घेत जा. तुला माहित आहे पप्पाच्या हातावर आहे ती गोळी आणून देणारी तिची बबली आता कुणाची तरी झाली आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा पप्पा वेळेवर औषध घेत जा, पप्पा वेळेवर जेवण करत जा, पप्पा वेळेवर घरी येत जा. आईला काही सांगत नाही ती, भावाला सांगते तडतड करू नको, पप्पांना त्रास देऊ नको, पप्पांना हट्ट करू नको. तिला माहित आहे तिच्या पप्पांना सांभाळणारी ती आता दुसऱ्या कुणाची झाली आहे. कुठे माझे पप्पा, कुठे माझे पप्पा, कुठे माझे पप्पा शोधते. पप्पाची हिंमत होत नाही तिला निरोप द्यायला पुढे यायचा. खांबाच्या आड जनक राजा लपून बसला होता, थरथरत होता. अरे जन्म दिलेली मुलगी नव्हती ती, शेतात सापडलेली, तरी एवढा प्रेम. मग ज्यांनी जन्म दिलाय त्यांचं मुलीवर किती प्रेम असेल. जनक राजा आत्मवेत्ता, तत्ववेत्ता, ब्रह्मवेत्ता, मुलीला निरोप द्यायला हिम्मत होईना. पाहते कुठे कुठे, आणि खांबाच्या आड त्याचा कपडा ओळखला आणि जानकी धावत गेली. पप्पा 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 मिठी मारली पाहिला. पप्पा मी तुम्हाला जड झाले का, पप्पा माझा खर्च तुम्हाला सोसवत नाही का, नका ना पप्पा, मला राहू द्या, मला नका बाहेर पाठवू पप्पा, मी हट्ट नाही करणार पप्पा, मी त्रास नाही देणार पप्पा, मी एक्स्ट्रा डिमांड नाही करणार पप्पा, नका ना पप्पा, मी नाही ते. नको बाई, नको बेटा, नको बाई. तुझी काही स्वप्न आयुष्यातली ती पूर्ण करायची असतात ना. जा जा बाई, मी आहे ना तुझ्या बरोबर, जा बेटा जा. तिच्या डोक्यावर हात फिरवतो आणि हात धरून तिला मंडपाच्या बाहेर उभ्या असलेल्या सासऱ्याकडे घेऊन जातो. तत्ववेत्ता जनक, ब्रह्मवेत्ता जनक जानकीला घेऊन दशरथापुढे जातोय आणि लोटांगण घातलं. महाराज महाराज महाराज, माझ्या जानकीला सांभाळा, माझ्या जानकीला सांभाळा. तुमच्या सूर्यवंशाच्या चालीरीती तिला माहीत नाही ना, तुमचे कुलधर्म कुलाचार तिला माहीत नाही ना. कदाचित तिच्याकडून काही चूक होईल, होईल चूक. माझ्या जानकीला शिक्षा करू नका. तिच्यात काही चूक झाली तर ती आमची माना, आम्ही तिला शिकवायला कमी पडलो, आम्हाला शिक्षा द्या. माझ्या जानकीला सांभाळा महाराज, माझ्या जानकीला सांभाळा. बाया हो, पुरुषांना काळीज नाही म्हणत्या. तिथं बघा बघा त्याचं काळीज कसं थडथडतंय. तिथं लोटांगण घातले. दशरथ राजाने उठवला. उठा महाराज, तुमच्या जानकीला मोलकरीण म्हणून नाही घेऊन चाललो,
भारतीय संस्कृती बघा. तुमच्या जानकीला मोलकरीण म्हणून नाही घेऊन चाललो मी तुमच्या जानकीला आमच्या सूर्यवंशाची भावी महासम्राज्ञी महाराणी म्हणून घेऊन चाललो आहे. निरोप घेतले, परशुरामाचं आगमन आहे, त्यांचं समाधान आहे. वरात निघाली आहे 4 सुनांना घेऊन. उद्या रात्री 8 वाजता अयोध्येत पोहोचणार आहे. लांब आहे ना अंतर. मग घरी आल्यावर सून काय करायचं असतं, ते सुनमुख, ते लक्ष्मीपूजन, ती पूजा, ते संस्कार, त्यानंतर रामरायाच्या दिव्य चरित्राचं जगाला जे अद्भुत दर्शन घडलंय ते अवतार कार्य सुरू होणार आहे. या सर्व दिव्यत्वाचं दर्शन घेण्यासाठी, आपल्या सर्वांना त्या वाङ्मयी मूर्तीचा आविष्कार घडण्यासाठी उद्या रात्री 8 वाजता येण्याची सादर निमंत्रणपूर्वक प्रार्थना करतो. आणि 3ऱ्या दिवसाच्या झालेल्या सेवेला ज्यांच्या शक्तिस्फूर्ती प्रेरणा झाली, देव गुरुदेवांच्या चरणावर समर्पित करून आरतीची तयारी करा. आपली रजा घेतो. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी स्वामी महाराज की काशी जय. विश्वनाथ भगवान की जय. निमेश्वर महादेव की जय. बजरंग बली की जय. आज के आनंद की जय जय श्री राम जय श्री राम जय जनार्दन. जय जनार्दन. आरतीची तयारी करा. तुम्ही ठरवा बेटा, मी नाही काय सांगणार. जय जनार्दन. सगळे असे